तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे या ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे आणि पोलीस भरतीला वारंवार जे काही विचारणारे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पाहणार आहे मित्रांनो. मित्रांनो या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी आपण पोलीस भरतीसाठी एक स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्या WhatsApp ग्रुपची जी काही लिंक आहे मित्रांनो ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टाकलेली पहा. त्या लिंकवर टच करून तुम्ही तो ग्रुप नक्की जॉइन करा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळून जाईल. त्यामुळे मित्रांनो त्या ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF तसेच चालू घडामोडी आणि झालेल्या प्रश्नपत्रिका मिळून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ग्रुपची आपण लिंक टाकलेली पहा. मिस वर्ल्ड 2025चं विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पहा. लवकरात लवकर उत्तर द्यायचं आपल्याला या ठिकाणी 3 सेकंद मिळतील. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ओपल सुचाता चू आंगश्री. लक्षात ठेवा यांनी हे जिंकलेले पहा. थायलंड देशाची पाही आणि 2025 ची ही काय झालेली पहा विजेती राहिलेली पहा. 2025 ची ही विजेती राहिलेली. लक्षात ठेवा नाव ओपल सुचाता. देश कोणता आहे तर थायलंड आहे पहा. कोणता? थायलंड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोण भारतीय लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेल्या आहेत? चला द्या उत्तर. मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रीती रज्जाक. लक्षात ठेवा मित्रांनो प्रीती रज्जाक ही बघा या ठिकाणी लष्करातील पहिल्या महिला सुभेदार बनलेले आहेत पहा. लक्षात ठेवा मित्रांनो हवालदार प्रीती रज्जाक या प्रमोशन मिळवून भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला ठरल्या आहेत पहा. प्रीती रज्जाक आणि ही चॅम्पियन ट्रॅप नेमबाज सुद्धा आहे पहा. प्रश्न क्रमांक 3 आहे खालीलपैकी कोण भारतामधील सर्वात कमी वयाचा जगामधील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे? कोण आहे पहा. लवकर द्यायचं उत्तर आपल्याला. त्याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 विश्वनाथ कार्तिकेयन. लक्षात ठेवा मित्रांनो विश्वनाथ कार्तिकेयन हा भारतातील सर्वात कमी वयाचा जगामधील सर्वात उंच 7 पर्वत चढणारा व्यक्ती ठरलेला आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे? चला द्या उत्तर. देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये होत आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरियाणा. मित्रांनो हरियाणा राज्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा. समजलं? हरियाणा राज्यामध्ये होत आहे. पुढचा प्रश्न आहे भारतामधील पहिला काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी भारतामधील पहिला AI सेज कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पहा छत्तीसगड. ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड. छत्तीसगड राज्यामध्ये स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर मित्रांनो याचं जे काय आयोजन आहे हे ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद या ठिकाणी मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे अहमदाबाद या ठिकाणी याचे योग्य उत्तर आहे पहा. दुसरं 100% साक्षर राज्य कोणतं ठरलेलं आहे? दुसरं कोणतं ठरलेलं आहे पहा. सांगा पटकन. तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 गोवा. पहिलं राज्य कोणतं मित्रांनो? तर केरळ हे पहिलं राज्य आहे. समजलं? भारतातील दुसरं 100% राज्य कोणतं झालेलं आहे साक्षर? गोवा. आणि पहिलं आहे पहा या ठिकाणी केरळ. कोणत्या देशाने काय प्रश्न आहे बघा कोणत्या देशाने महदाकेहान 2 आणि जे काही हल्प आहे या 3 उपग्रहाची यशस्वी चाचणी घेतली? तर इराण मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा इराण. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यामध्ये हेलिकॉप्टर निर्मिती करण्याचा करार झालेला आहे पहा. तर टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यामध्ये हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार झालेला आहे? तर अमेरिका. लक्षात ठेवा भारताची टाटा आणि एअरबस अमेरिकेची. लक्षात ठेवायचं याचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पहिले बालस्नेही न्यायालय कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे पहा. काय प्रश्न आहे मित्रांनो? पहिलं बालस्नेही न्यायालय. तर मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक 3 पुण्यामध्ये स्थापन होणार आहे. कुठं? पुण्यामध्ये. समजलं? पुढे मित्रांनो 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा जो काही पुरस्काराचा मानकरी हा कोण राहिलेला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण राहिलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 रणबीर कपूर. कोण राहिलेला आहे पहा? रणबीर कपूर. आणि 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट जर कोणता असेल तो 12वी फेल आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे 12वी फेल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 69व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये कोणाला जीवन गौरव पुरस्कार मिळाला? जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 डेव्हिड धवन. मित्रांनो लक्षात ठेवा डेव्हिड धवनला या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे पहा.
पुढचा प्रश्न मित्रांनो, उष्णकटिबंधीय निमसदाहरित वनांसाठी किती पर्जन्य आवश्यक असतं? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, 150 ते 200 सेंटीमीटर इतके याचं योग्य उत्तर आहे पहा. बघा, उष्णकटिबंधीय आणि निमसदाहरित वनासाठी 150 ते 200 सेंटीमीटर आवश्यक असतं. या वनामध्ये हिरडा, रानफणस, शिसम इत्यादी वृक्ष आढळतात आणि हे मित्रांनो सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या प्रकारचे वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात. उष्णकटिबंधीय निमसदाहरित. समजलं? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14. तर याचं या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे पहा, मुडावड या ठिकाणी कोणत्या दोन नद्याचा संगम होतो? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे पहा, तापी आणि पांझरा या नदीचा या ठिकाणी संगम होतो पहा. समजलं? कृष्णा आणि वारणा सांगलीमध्ये होतं पहा संगम, आणि वारणा आणि मोरणा होतो सांगलीमध्येच, मांगले या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1, 1996 मध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, कृष्णा खोरे पाटबंधारे विभागाची स्थापना 1996 मध्ये करण्यात आली. कधी? 1996 मध्ये. महाराष्ट्रामधील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, चंद्रपूर या ठिकाणी पहा. लक्षात ठेवायचं आहे, चंद्रपूर या ठिकाणी सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प भद्रावती, चंद्रपूर. पुढचा प्रश्न आहे पहा, जिभेच्या आतील भागामध्ये कोणत्या चवीची माहिती होते? सांगा पटकन. जिभेच्या आतील भागामध्ये, तर आतील भागामध्ये कडू, लक्षात ठेवा, कडू चवीची या ठिकाणी माहिती होते पहा. आपल्या जिभेवर 3000 स्वाद नलिका असून त्यामध्ये चव जाणण्याचं कार्य करतात पहा. 3000 स्वाद नलिका आहेत. जिभेच्या शेंड्यावर मित्रांनो गोड चव असते. कुठं? शेंड्यावर गोड चव असते. जिभेच्या आतील भागामध्ये कडू आणि जिभेच्या दोन्ही कडावर बघा आंबट आणि तुरट खारट या ठिकाणी आपल्याला चव कळत असते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अल्किनो या संमिश्रापासून टिंबटिंब चुंबक तयार केला जातो. तर या संमिश्रापासून मित्रांनो स्थायी चुंबक केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, स्थायी चुंबक. ज्या चुंबकाचे गुणधर्म दीर्घकाळ टिकतात त्या चुंबकाला स्थायी चुंबक असं म्हणतात. स्थायी चुंबक मित्रांनो पोलादापासून तयार केले जातात. तसेच बघा अल्किनो या संमिश्रापासून सुद्धा स्थायी चुंबक केला जातो. अल्किनो या संमिश्रामध्ये ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्ट यांचा समावेश केलेला असतो पहा. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं वजन टिंबटिंब असतं. चला द्या उत्तर. पृथ्वीच्या ध्रुवावर वस्तूचं वजन कसं असतं मित्रांनो? तर सर्वात जास्त असतं. ऑप्शन क्रमांक 2, सर्वात जास्त उत्तर, याचं योग्य उत्तर होईल पहा. आणि मित्रांनो पृथ्वीच्या केंद्राजवळ वस्तूचं वजन 0 असतं आणि पृथ्वीच्या ध्रुवावर सर्वात जास्त वजन आपल्याला पाहायला मिळतं. केंद्रावर 0 असतं. अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन याच्या संख्येला मूलद्रव्याचा टिंबटिंब असे म्हणतात. तर काय म्हणतात मित्रांनो? अणुवस्तुमानांक असं म्हणतात पहा. प्रोटॉनचा शोध मित्रांनो कोणी लावला? तर गोल्डस्टोन यांनी लावलेला आहे पहा. आणि न्यूट्रॉनचा शोध चॅडविक यांनी लावलेला आहे पहा. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन अणुकेंद्रामध्ये एकत्रित असतात, त्याला न्यूक्लियॉन म्हणतात. काय म्हणतात? आणि अणूमधील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक म्हणतात. अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या संख्येला मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक असं म्हणतात पहा. मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 21 नंबरचा, हवेमध्ये रोपे उगवण्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय? तर त्याला मित्रांनो काय म्हणतात? एरोपोनिक असं म्हणतात. लक्षात ठेवायचं पहा, एरोपोनिक. उत्तर ध्रुवावर जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोणी? पहा. उत्तर ध्रुवावर पॅराशूटने बघा, जे काही आपलं पॅराशूट असतं त्या पॅराशूटने जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन पहा. ऑप्शन क्रमांक 4, शीतल महाजन. मित्रांनो भारतामधील पहिल्या महिला, यावर सुद्धा आपण एकदा रिव्हिजन मारूयात. भारतरत्न मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला, आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला पाहूयात. पहिली महाराष्ट्रीयन महिला कोणी भारतरत्न मिळवणारी? तर लता मंगेशकर पहा. परदेशामधून डॉक्टर पदवी संपादन करणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोणी? लक्षात ठेवा, आनंदीबाई जोशी पहा. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला इंदिरा संत. बरोबर, इंदिरा संत आहे. उत्तर ध्रुवावर पॅराशूटून जंप घेणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला शीतल महाजन. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गंगोत्री या ठिकाणी भागीरथी आणि मल्लापूर येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग येथील एकत्रित प्रवाहापासून कोणत्या नदीची निर्मिती झालेली पहा. तर कोणत्या नदीची निर्मिती झाली मित्रांनो? गंगा नदीची निर्मिती झाली पहा. गंगोत्री येथील भागीरथी आणि अलकापूर येथील अलकनंदा यांच्या देवप्रयाग या ठिकाणामधील एकत्रित प्रवाहापासून गंगेची निर्मिती झालेली पहा. अलकनंदा नदीचा उगम उत्तराखंडमधील अलकापूर या ठिकाणी होतो.
चंद्रयान-3 मोहिमेद्वारे चंद्रावर यशस्वीपणे उतरणारा भारत हा कितवा देश ठरलेला आहे पहा. तर भारत हा कितवा देश ठरलेला आहे सांगा पटकन मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 चौथा. लक्षात ठेवा. भारताने काय केलं होतं 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर आपलं चंद्रयान-3 मोहीम यशस्वीरित्या उतरलं होतं. त्याचबरोबर बघा युनायटेड स्टेट आणि रशिया आणि चीन नंतर असे करणारा आपला भारत हा चौथा देश बनलेला आहे मित्रांनो. कितवा? चौथा देश. प्रश्न क्रमांक 25 आहे पहा सीमादेव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या पहा. तर मित्रांनो ह्या अभिनय क्षेत्राशी संबंधित होत्या. ऑप्शन क्रमांक 4 अभिनय. बघा ज्येष्ठ अभिनेत्री सीमादेव यांचं वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. आलिया भगत या सिनेमामधून त्यांनी 1957 मध्ये सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये काम केलं. जगाच्या पाठीवर मोलकरीण यंदा कर्तव्य आहे, या सख्यानो या सुहासिनी या माझा मार्ग ऐकला यामध्ये ते काही चित्रपट होते हे खूप गाजले होते पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं विधान हे चुकीचं आहे. बघा मराठी व्याकरण चालू झालंय. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं जो विकारी शब्द नामाची व्याप्ती मर्यादित करतो त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात का. तर मित्रांनो हे चुकीचं आहे पहा. बघा काही शब्द किंवा नामांना सर्वनामांना जोडून येतात त्यांना आपण काय म्हणतो पहा शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. बरोबर. आणि एखाद्या शब्दाशी संबंध दाखवताना अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. वर खाली त्याच्यानंतर झाडाखाली घरावर हे काय झाले शब्दयोगी अव्यय झालं. समजलं. म्हणून हेच चुकीचं आहे या ठिकाणी. शब्दयोगी अव्यय म्हणत नाही त्यांना. पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक 27 बाबा वाराणसीला गेले. बाबा वाराणसीला गेले वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. ते सिंपल याच्यामध्ये काय केलेलं आहे विधान दिलेलं आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य झालं पहा. बघा कोणत्याही सर्वसामान्य माहिती देणारं विधान हे विधानार्थी वाक्य असतं पहा. प्रश्न क्रमांक 28 आहे पहा खाली काही सामासिक शब्दांची विग्रह केलेला आहे. आपल्याला यामधील चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पहा. तर यामध्ये आमरण जन्मापासून हे चुकीचं आहे मित्रांनो. आमरण म्हणजे मरेपर्यंत, आजन्म म्हणजे जन्मापासून म्हणून हे चुकीचे. बघा बिनचूक चुकीशिवाय, दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी, यथाक्रम म्हणजे क्रमाक्रमाने, परंतु हे चुकीचं आहे पहा. वचन या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा बोधपर वचन. याला काय पहा सुभाषित, सुविचार आणि ब्रीद वाक्य म्हणजे वरीलपैकी सर्व शब्द काय पहा योग्य आहेत पहा. शुद्ध लेखन दृष्ट्या आपल्याला अचूक शब्द म्हणजे बरोबर शब्द ओळखायला लावलाय. तर पहिला शब्द मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य वाटतोय परिच्छेद हा पहिला शब्द या ठिकाणी योग्य पहा. रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड आपल्याला करायची पहा. शेवटी टिंबटिंब भाषण झाल्यावर सभा संपली. तर बघा रिकाम्या जागी जर पाहिलं तर आभाराचे भाषण झाल्यावर सगळ्यांचं या ठिकाणी आभाराचं भाषण झाल्यावर या ठिकाणी सभा संपली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाक्यामध्ये लक्षार्थ शोधायचे पहा. ऑर्केस्ट्राला अख्खं गाव लोटला होता. काय प्रश्न आहे पहा लक्षार्थ शोधायचा. बघा ऑर्केस्ट्राला अख्खा गाव लोटला होता म्हणजेच काय म्हणजे गावातील सर्व लोक आले होते पहा. इथं काय होईल पहा गावातील सर्व लोक आले होते असा ऑप्शन राहील. गावातील सर्व लोक आले होते. प्रश्न क्रमांक 41 आहे पहा पुस्तक मूल फळ. बघा या शब्दातील आपल्याला लिंग ओळखायचं आहे पहा. आता पहा ते पुस्तक ते मूल आणि ते फळ काय झालं नपुसक लिंग झालं म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर होईल पहा. समजलं. पुढचा प्रश्न मित्रांनो उगवतीचा विरुद्धार्थी शब्द काय होईल. उगवतीचा विरुद्धार्थी शब्द काय होईल. तर याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 मावळती. लक्ष गजानन शेठला इथे शेठला शब्द आहे व्यापारामध्ये घसघशीत नफा झाला आणि नफा खाली काय पहा अंडरलाईन म्हणजे अधोरेखित केलेलं आहे पहा. तर खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे. नफाला समानार्थी शब्द कोणता होईल. तर नफा म्हणजे काय लाभ. लक्षात आलं. लाभ म्हणजे फायदा. पुढचा प्रश्न मित्रांनो त्याच्या पराक्रमाच्या कथा चिरकाल टिकतील या अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर अल्पकाळ चिरकालच्या विरुद्धार्थी शब्द काय पहा अल्पकाळ आहे पहा. समजलं. चिरकाल याच्या विरुद्धासाठी अल्पकाळ. समजलं. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा त्याच्या घरामध्ये खाणारी माणसं या ठिकाणी खूप आहेत पहा. त्याच्या घरामध्ये खाणारी माणसं खूप आहेत. कंसामध्ये बघा खाणारी खाली शब्दाची जात आपल्याला ओळखायला लावली. मित्रांनो खाणारी म्हणजे काय हे धातू साधित आहे पहा. लक्षात ठेवायचे पहा धातू साधित आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 धातू साधित विशेषण मित्रांनो. वचन विचारानुसार पुढीलपैकी कोणती जोडी योग्य आहे. तर बघा सासूचं काय होईल बघा सासवा होईल म्हणजे हीच योग्य पहा. लक्षात ठेवा सासू
सासवा म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे पहा. शाबूत असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे पहा. शाबूत असणे म्हणजेच काय मित्रांनो, टिकून राहणे म्हणजेच काय, शाबूत असणे. शाबूत राहणे किंवा शाबूत असणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. केसाने गळा कापणे. काय पहा, केसाने गळा कापणे म्हणजेच काय, विश्वासघात करणे. ऑप्शन क्रमांक 2 विश्वासघात करणे. खालीलपैकी चुकीचे वाक्य कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. चुकीचे वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, तो पुस्तकाला रमवू शकत नाही. काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी, चुकीचं वाक्य कोणतं आहे पहा. चुकीचं या ठिकाणी जर पाहिलं, तो पुस्तकाला रमवू शकत नाही. हे काय पहा या ठिकाणी चुकीचं वाक्य आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गाय ही गुराख्याकडून बांधली जाते. वाक्यामध्ये कोणता प्रयोग आलेला आहे? तर कोणता प्रयोग आला मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3 कर्मकर्तरी प्रयोग. मित्रांनो लक्षात ठेवा, कर्मकर्तरी प्रयोग. त्याचबरोबर पहा, मुलगा आईकडून पकडला गेला, रावणाकडून मारला गेला, हे सुद्धा याचेच उदाहरण आहेत. अर्जुनाकडे एक लेखणी आहे. वाक्यामधील अधोरेखित शब्दाचं वचन बदलून बरोबर वाक्य कोणतं आहे ते ओळखायचं आहे पहा. लेखणी खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे. लेखणीचं वचन बदलायचं आहे. तर या ठिकाणी पहा, अर्जुनकडे अनेक लेखण्या आहेत, ही झाली याचं योग्य उत्तर आहे पहा. काळाचे प्रमुख प्रकार किती आहेत? काळाचे प्रमुख प्रकार किती आहेत? तर मित्रांनो, काळाचे प्रमुख प्रकार या ठिकाणी 3 आहेत पहा. समजलं? सगळ्यांना माहिती आहे कोणते आहेत ते. प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर प्रयोगाचे मुख्य प्रकार सुद्धा मित्रांनो 3 आहेत. काळाचे 3 आणि प्रयोगाचे 3. बरोबर? कर्तरी, कर्मणी आणि भावे हे काय आहेत पहा, प्रयोगाचे प्रकार आहेत. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो, राजाला हिरेजडित या ठिकाणी शब्द आहे बघा. हिरेजडित मुकुट शोभतो या वाक्यामधील कर्ता शोधायचा आहे पहा. तर मित्रांनो, या ठिकाणी मुकुट हा कर्ता आहे पहा. शोभणारा. आपण वाक्याला जर नारा नारीने प्रश्न विचारले तर आपल्याला या ठिकाणी कर्ता मिळतो. ही ट्रिक लक्षात ठेवा पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, मी निबंध लिहित असेन या वाक्यातील कोणता काळ आहे? तर या वाक्यामध्ये मित्रांनो अपूर्ण भविष्यकाळी. लक्षात ठेवा, अपूर्ण भविष्यकाळी. प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला याची पूर्णपणे माहिती कळेल. आणि 50 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करून सांगा.